आयुष्य आपण कुठे चाललो? नाशिक मध्ये. आम्ही आज जातो आहे नाशिक. खूप सारं फिरणार आहे. ही माझी मैत्रीण आहे, ही पण सोबत असणार आहे. ही हिंदी आहे पण थोडं मराठी पण येते. फायनली आम्ही बॅग्स वगैरे पण सगळं ठेवलं आहे. हा असणार आहे डे 1 आणि मजा येणार. मी बस तिला म्हटलं गेट लाव, ते गेट ऑटोमेटिक बंद झालं. हे वाला गेट? हाँ बस इसने बोला कि ये गेट बंद कर दो और वो अपने आप बंद हो गया। तेरे बाजू में कोई बैठा होगा उसने ही गेट बंद कर दिया. चला तो चलो. मजा येणार आहे खूप. Yay! Let's start. गणपती बाप्पा मोरया. आयुषी झोपली आहे. हे म्हणण्यासाठी तुम्हाला कॅमेरा ऑन करायला लावला. मला म्हणते कॅमेरा ऑन कर, म्हणते मी बोलतो आता. आणि काय आयुष्य झोपली. पाहिना किती आरामात झोपली आहे. आम्ही आता मस्त गाडीत पेट्रोल भरून घेतलेलं आहे, टंकी फुल करून घेतलेली आहे. पुण्यावरनं जे त्र्यंबकेश्वरचं डिस्टन्स आहे ते किती आहे, 250+ किलोमीटर्स आहे ऑलमोस्ट. तर आम्ही टंकी फुल करून घेतली आणि रस्ता फार सुंदर आहे. मी तुम्हाला रस्ता दाखवते. त्याच्यानंतर ते रस्त्यामध्ये सनराईज हा मजा थोडा वेगळा आहे. तर सनराईज पण आहे आणि रस्ता फार सुंदर आहे. म्हणजे मान्सून मध्ये तर फार मजा येईल. आता सध्या एवढं मान्सून वगैरे नाही आहे पण वर्थ इट. हो गई. अरे सनराइज देख. अभी हम आ चुके हैं खाना खाने, इसी को ये मराठी में ट्रांसलेट कर दीजिए। नाश्ता करने आए हैं. नाश्ता करायला आम्ही इथे थांबलोय. सुख सागर म्हणून रेस्टॉरंट आहे. आता इथे आम्ही थोडेसे पोहे वोहे खाणार. नाश्ता करायला सुसू करायला थांबलो. नाश्ता सेकंडरी आहे, सुसू करायला थांबलो. तर चला आपण मस्त गरमागरम पोहे खाऊया. हे 2 लोक ऊन शोधत त्यांनी एवढे सारे टेबल सोडले आणि ते फायनली इथे आले आहे यांच्यासोबत शेअर करायला, कारण त्यांना ऊन पाहिजे. आणि लिटरली गाईज एवढी थंडी आहे की उन्हाची खरंच गरज आहे. कसा आहे पोहा? 60 रुपये का पोहा. हे बस 60 रुपयाचा पोहा, 1 प्लेट पोहा, 1 वाटी रस्सा. डन. पहिले मेन्यू कार्ड बघावा आणि नंतर काही ऑर्डर करावं. तू काय म्हणशील आयुषी? मी काही नाही म्हणते. तुटक हिंदी मराठी. तर मी शांत बसलेली होती आणि यांना आहे की तू व्हिडिओ काढ आणि व्लॉग बनव आणि यांना कॅमेरा ऑन केल्यावर बोलायचं काही नसतं. आता बोला, काय बोला? मारो ना जोक. क्या? कैमरा बंद होते ही इनको जोक सूझते हैं और फिर बोलते हैं तूने तो ये लिया ही नहीं व्लॉग में. अब मैं पकड़ के रखूं क्या हाथ? हाँ, ब्लॉगर ऐसे ही होते हैं. ब्लॉगर असेच असतात. अरे भाई सौरव शुक्ला थोड़ी बन पाऊंगी मैं. तो छोड़ो. आता आपण नाशिकला पोहोचलेलो आहे. फायनली नाशिक Finally. एंटर केलंय आपण. फार आता इथनं दूर 30 आहे. किलोमीटर. ऑलमोस्ट आम्ही 7 वाजतापासून निघालोय आणि आता नाशिक पोहोचलो. अजून 1 तास लागेल आम्हाला. 33 किलो, अजून इथून 28 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर आणि तिथे पोहोचायला आम्हाला लागतील ऑलमोस्ट किती 1 घंटा तरी लागेलच. तिथे जाऊन आम्ही रूम बघायला. हा, तिथे जाऊन आम्ही बघणार आहे की गजानन महाराजच्या संस्थानमध्ये आम्हाला रूम मिळते का. मिळाली तर खूपच छान. मग आम्ही तिथेच राहणार आणि तिथे एकदम छान आहे मंदिर वगैरे. मी दाखवेन तुम्हाला. आणि मग नंतर तिथनं पूर्ण प्लॅन बनवू. आणि आताच आमचे एक रिलेटिव्ह आहे ते पण तिथे मंदिरात गेले. तर एवढी लंबी लाईन आहे म्हणते.
4 ते घंटे सकाळी 7 वाजता लागले आहे, तर अजून दर्शन झालेलं नाहीये, 12 वाजले आहेत तरी. हा अजून पण लाईन मध्ये लागलाय. तर गर्दी तर फार आहे, कारण 1 तारीख आहे आजची. आज लोकांना सुट्टी आहे, प्लस नवीन वर्षाचा पहिला दिवस, लोकांना मंदिरात जायचं असतं, तर गर्दी तर खूप आहे. तर आम्ही डिसाईड केलं की आज आपण एवढी गर्दी आहे तर आज नाही दर्शन घेऊ, आपण उद्या घेऊ. तर बघू आता, पहिले तर रूम मिळते का, नाही मिळाली तर मग आपल्याला दुसरी रूम म्हणजे बाकी हॉटेल्समध्ये वगैरे करावं लागेल. तर बघू, सांगू आम्ही तुम्हाला आमची जर्नी पुढची. तर इथे गजानन महाराजच्या संस्थानला पोहोचलोय. इकडे आहे गजानन महाराजचं संस्थान, पण गर्दी बघा गाईस, एवढी सारी गर्दी आहे इकडे. म्हणजे आता असं वाटतंय रूम मिळेल की नाही मिळेल. ही पार्किंग आहे. आता आम्ही पार्किंग मध्ये गाडी लावतोय. इथे पे अँड पार्क आहे तिथं. आणि एकदा आतमध्ये जाऊन बघतो की रूम्स आहे का. तिथे रूम असेल तर मग ते आपल्याला पावती देणार आणि मग आपण आतमध्ये पार्क करू शकणार. एक दिन का 6 घंटे का 100 रुपये. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. एवढं सुंदर दिसतंय आकाश इथे, एकदम मस्त आकाशी आणि ते क्लाउड्स अँड ऑल एवढं सुंदर आहे. म्हणजे आम्ही रस्ताभर फक्त हे पाहत होतो. आणि इथं ना समोरचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. तो हरिहारचा व्ह्यू आहे. हे समोर बघाल ना तुम्ही, हा पूर्ण हरिहार किल्ला आहे. आणि हा पूर्ण म्हणजे इतकं लिटरली एवढं सुंदर दिसते आहे. म्हणजे पार्किंगमधनंच जस्ट इमॅजिन, हे सगळं मान्सूनमध्ये किती सुंदर दिसत असावं है ना अज्जू. आपल्याला रूम्स मिळायला पाहिजे ना. रूम जर का नाही मिळालं, वाट आहे आज फिनिश आहे डायरेक्ट. बिचारा थकून गेला एवढी सारी गाडी चालवून. तू माझ्याकडे का नाही देत गाडी चालवायला. आयुषी हॉस्पिटल जाना है. काय रूम एन्क्वायरी वेटिंग लिस्ट. असं थोडी आहे. भूक लागली तुम्हाला. खूप खूप जास्त. हे किती छान मंदिर आहे बघा, एकदम सुंदर मंदिर आहे. तर इथे नाही, रूमची एन्क्वायरी कुठेतरी असेल. इथे आहे रूम एन्क्वायरी. इथे आम्ही जातो आहे रूमची एन्क्वायरी करायला. जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पे बहुत ज़्यादा भीड़ होती जा रही है. श्रद्धालुगण भूखे प्यासे कड़ी लाइन में खड़े हुए हैं, पर ये काउंटर वाले हिलने का नाम ही नहीं ले रहे हैं. तो हम देखा हम 15 मिनट से यहीं पे ही खड़े हुए हैं, बट ये लोग हिल ही नहीं रहे हैं. इतनी ढीली प्रोसेस है, हम आपको क्या बताएं. 60 रुपये प्लेट आहे इथे. आणि साबुदाणा उसळ आज गुरुवार आहे म्हणून. हां, तर इथे म्हणजे आपण आमची वेटिंग पास आहे ना, आम्हाला रूम नाही मिळाली तर आम्हाला वेटिंग पास मिळाली. 3 वाजेपर्यंत आम्हाला त्याच्यावर रूम मिळू शकते. इथून आम्ही आता असे कुपन्स घेतले आहेत आणि या कुपन्सवर आता आम्ही एंट्री केली आहे. आणि इथे बघू शकता की अशी सुंदर व्यवस्था आहे आपल्याला जेवण करण्यासाठी. तिथे आपल्याला ताट मिळेल आणि प्रॉपर त्याचं जेवण घेऊन आपण इथे जाऊ शकतो. फोटो आ रहा है बहन, तेरा आईफोन है कि चमत्कार. तर आता आम्ही जेवण तर केलेलं आहे, एकदम मस्त पोटभर जेवण झालं, एकदम टेस्टी जेवण मिळतं इथं. आणि आता आपण काय करणार, आम्हाला 3 वाजता रूम अलोकेट होणार आहे. ॲक्च्युली रूमची वाट बघू. रूम भेटली तर फार चांगलं, मिळूनच जाईन वाटते रूम. आणि आपण तोपर्यंत काय करणार, इथे बसू ना वेटिंग रूममध्ये. तर मित्रांनो, रूम भेटायला तर आम्हाला थोडा टाईम आहे. तर मग आम्ही डिसाईड केलं की थोडंसं आजूबाजूला एक्सप्लोअर करूया. तर आम्हाला माहिती पडलं की इथे जवळच स्वामी समर्थांचं संकुल आहे आणि अजिंक्यला स्वामी समर्थांचा खूप वेळ आहे. तर मग आम्ही डिसाईड केलं की एकदा इथे येऊन पाहावं. आणि तसं तर सुंदर वाटतं आहे दुरून. आणि बघू शकता इथे गर्दी पण खूप आहे, पार्किंग पण खूप मोठी आहे. आणि असं वाटतं आहे की इथे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे गर्दी खूप आहे. तर आय थिंक चांगलं मंदिर असेल. छान सनसेट होत आहे, तर तो व्ह्यू पण आपल्याला वरून छान दिसेल.
आणि मंदिर खूप मोठं आहे. आम्ही तुम्हाला आतून एकदा परत दाखवतो की मंदिर कसं आहे तर. बघू शकता किती छान कुंड आहे हे. अरे चालायला लागेल तो. इथे हत्तीच्या सोनला शॉवर पण आहे तेव्हा. हत्तीच्या सोनवरून इन्स्टंट आंघोळ. इन्स्टंट आंघोळ. इथे तुम्ही आंघोळ करू शकता. आणि हा इकडनं मंदिरात जायचा रस्ता. तर आपण जाऊ. अरे किती छान आहे हे बघ. व्हाइट शू फ्लावर देखा, व्हाइट हिबिस्कस होता है व्हाइट हिबिस्कस बहुत सारे. स्वामी समर्थ महाराज. नहीं है सारे व्हाइट व्हाइट. हो रेड. अजून आपल्याला एवढं चढायचं आहे पण मधातच आमच्या 2 कार्टूनला भूक लागली आहे. हे 2 कार्टून काय ऑर्डर करणार आहे तुम्ही? ऑर्डर करले तू. इथे सगळंच काही आहे. चहा, पोहे, वडापाव, भजे वगैरे. तर आम्ही शेवटी चहा घेतली वाटते. क्यों तुझे कुछ खाना था ना? मुझे खाना है आपका दिल, आपके जिगर, आपका फेफड़ा. छी. क्या खाना है? इसको कुछ खाना था ना, उसको खाने के लिए दे दे. कुछ नहीं खाना. कॅश. अरे भैया. फायनली एवढ्या पायऱ्या चढल्यानंतर आणि एकदम पाणी 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 चहा पिल्यानंतर आम्ही वरती आलो आहे. आणि हे मंदिर आहे, हा मठ आहे. आणि इथून बघा व्ह्यू. हा व्ह्यू किती सुंदर आहे आणि मस्त थंडी थंडी हवा चालू आहे. इतकं छान वाटतंय. हे मंदिर पण छान दिसतंय. नाही माहिती नाही मला कुठचं आहे पण छान दिसतंय. बघू आपण तर जाता आहे तसं. बाकी पण छान आहे. आणि आय विल सजेस्ट की तुमच्याकडे स्पेअर टाईम असेल तर तुम्ही या. तर सनसेट पण दिसतंय सुंदरसा. क्या बोला था तूने अभी? क्या बोला? मेरे को बहुत अच्छी लगती है. तू मेरी जिंदगी भर दोस्त रहेगी. नहीं मैं तो तेरी बहन क्यों कबीर सिंह? क्यों कबीर सिंह? ये तो मेरे को खुद डांटता रहता है. मंदिर है. खुद डांटता रहता है मेरे को. क्या कबीर सिंह बनेगा रे तू? क्या कबीर सिंह बनेगा रे? ले अभी फूल देता हूँ. ले फूल दस्ता. तर अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. तो जो रस्ता जातो त्या रस्त्याने इकडे सरळ त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे आणि इकडे गेलं ना की अंजनेरी हिल्स, अंजनेरी हनुमान टेम्पल म्हणून एक मंदिर आहे. पण तिथे आम्ही जाणार होतो तर याला भरोसाच नव्हता की तिथे मंदिर असू शकतं. त्याने गाडी टाकले नाही, मला कल्ला केला आणि मला वापस घेऊन आला. तर आता मी राग भरलेली आहे की मला तर तिथे जायचंच आहे. तुला बघायचं आहे ना? हो. काय क्या? हनुमान जी का जन्म स्थान तुझे देखना है ना? नहीं. हाँ. तो हनुमान जी का अगर देवस्थान उनका जन्म कहा हुआ था, अगर आपको देख जाए तो ये वहाँ मंदिर है. वहाँ हम थोड़ी देर में हिंदी ब्लॉग चालू कर देंगे. ठीक है? मराठी छोड़ देंगे. पण तिथे जायला पाहिजे ना. म्हणजे आपण एवढा दूर आलो, 6 घंटे आपण गाडी चालवून आलो आणि 6 घंटे आपण गाडी चालवून जाणार आहे रिटर्न. तर आपण जायला पाहिजे ना. इथून फक्त 2 मिनिटाच्या रस्त्यावर ते मंदिर लड़की आहे. बात तो सही करती है. तर जायला पाहिजे ना. जायला पाहिजे. देखना है ना तुझे. हनुमान जी वो जो अपने को भूतों से बचाते हैं तो उनसे तो मिलना चाहिए एक बार जिंदगी में. गुस्सों से बच जाएंगे तू. ये व्लॉग में डालना ही है मी. तूने यसी बोल दिया. मला वाटलं फोटो काढतोय तू. कशा काढतोय तू आता? स्विमिंग. ओ आय गॉट इट. ओके. तर आपल्याला बापरे पाणी तर फार थंड असेल. तिथे आपल्याला याच्यात थंडगार पाण्यात. पाणी तर फार गंद आहे पण ठेवायचं आहे पाय. आताच अजिंक्य बोलला होता की माझी फार इच्छा आहे म्हणे मला ना पाण्यात पाय टाकायचे आहे. मी फार थकलो गाडी चालवून आणि इथे फायनली पाण्यात पाय टाकावं लागलं. इथनं दिसतंय का मंदिर? जाऊ दे आतमध्येच जाऊन दाखवते.
मित्रांनो, इथे ना घराच्या आदर्श वास्तुरचना म्हणजे घराचा वास्तू कसा असायला हवा ही आहे. तर इथे मला वाटते सगळ्यात जसं मेन एंट्रन्स केलं तसा हॉल आहे. हॉलमधून मग पायऱ्या आहेत आणि हॉलच्या बाजूलाच बेडरूम आहे. तर दक्षिण दिशेला म्हणजे जे घर आहे, एंट्री तुमची दक्षिण दिशेने व्हायला हवी आणि म्हणजे दक्षिणला तुमचं तोंड असायला हवं. आता एक गोष्ट घडली आमच्यासोबत, लिटरली इंस्टाग्राम उडणार होतं हिचं. तर आम्ही ना म्हणजे मी ना तिथे फोटोज घेत होते तुम्हाला दाखवायसाठी की म्हणजे कशी मूर्ती आहे आणि काय आहे. पण तिथे ना आर्मीवाले लोक होते काइंड ऑफ. तर त्यांनी एकदम मला रागात बोलवलं. आर्मी गार्ड, हां ते गार्ड फोटो. तर त्यांनी मला एकदम रागात बोलवलं की म्हणजे इंस्टाग्राम आहे का म्हणे तुझं. म्हटलं नाही. तर मग म्हणे मग जा म्हणे तुझं काही काम नाही. मग म्हटलं हो आहे. तर म्हणे मग इकडे स्कॅन कर म्हणे. त्यांचं म्हणजे त्यांच्या इंस्टाग्रामचं स्कॅनर होतं. ते स्कॅन करून फॉलो करा म्हणे, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर एकदम घाबरून गेली होती मी तर की आता माझं इंस्टा गेलं. मजा आली असती. इंस्टाग्राम जर गेलं असतं ना मला वाटलं फाईन काही नाही आहे इथे, सरळ इंस्टाग्राम डिलीट. फायनली पूर्ण दिवसाच्या स्ट्रगल नंतर आम्हाला रूम अलोकेट झाली आहे आणि आता आम्ही बॅग्स रूममध्ये ठेवणार आहे. रूम फार छान आहे, आम्ही बघून आलो. मी रूम तुम्हाला परत दाखवेल पण. आणि रूम मिळायची एक खूप लंबी स्टोरी आहे. आम्ही एकदम डिटेल ठीक आहे, रूममध्ये गेल्यावर सांगू फार डिटेलमध्ये, कारण घडलं तसं काहीतरी आहे एकदम कॉमेडी. म्हणजे लिटरली आमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. तर आम्ही रूम आणि स्टोरी दोन्ही पण तुम्हाला सांगू नक्की. तर पहिले तर रूम दाखवते. तर ही आहे आमची रूम, जे की खूप सुंदर आहे. आम्ही तिघं जण होतो तर आम्ही तिघांचा बेड घेतला. तर इथे 3 बेड्स आहेत, छान कबर्ड आहे, स्टोरेजसाठी खूप सारी जागा आहे आणि वॉशरूम्स पण फार क्लीन आहे. आणि ही रूम मिळाली आहे आम्हाला 500 रुपीज पर डेला. आणि म्हणजे इथे तुम्ही किती पण दिवस राहू शकता, बस तुम्हाला रोज इथे येऊन रिन्यू करायची आहे रूम आणि 500 रुपीज पे करायचे आहे पर डेचे. आणि त्यानंतर जेव्हा पण तुम्ही चेकआउट करसाल नॉर्मल चेकआउट आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर, जे की एक ज्योतिर्लिंग आहे 12 पैकी, ते फिरलो आहे. तर ते पण आम्ही सगळे तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार. तर आम्हाला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.